जेव्हा एखाद्या आजाराबद्दल किंवा वैद्यकीय निदानाबद्दल आपण चर्चा करतो ना, हं, तेव्हा तिथे एक प्रकारची अतिशय स्पष्ट अचूकता असते. म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंगच्या कामासारखीच. हो. अगदी ब्लॅक अँड व्हाईट असतं ते. बरोबर. समजा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि हाड मोडलं, तर डॉक्टर थेट एक्स-रे काढतात. त्या एक्स-रे फिल्मवर ती पांढरी तुटलेली रेषा अगदी स्पष्ट दिसते. आणि डॉक्टर थेट बोट ठेवून सांगू शकतात की हे बघा, इथे प्रॉब्लेम आहे आणि यावर हा उपाय आहे. हो ना. आणि ती स्पष्टता एका अर्थी खूप मोठा दिलासा देणारी असते. कारण जेव्हा गोष्टी डोळ्यांनी दिसतात, त्यांचं वर्गीकरण करता येतं, तेव्हा मानवी मेंदूला बरं वाटतं. पण मानवी मनाच्या बाबतीत असं काहीच नसतं. तेच तर, जेव्हा आपण मानवी मन, ताणतणाव आणि चिंतेच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा ती एक्स-रे मशीन अचानक निकामी झाल्यासारखी वाटते. आपण एका अशा अंधाऱ्या आणि गुंतागुंतीच्या जगात शिरतो, जिथे नेमकं काय चुकतंय हे शोधणं खूप कठीण होऊन बसतं. आणि तो अनुभव पूर्णपणे गोंधळात टाकणारा असतो. कारण मानसिक त्रासाच्या बाबतीत कोणतीही स्पष्ट रेषा नसते जी दाखवून देईल की इथूनच सगळा त्रास सुरू होतोय. म्हणजे कोणताही एक्स-रे आपल्याला दाखवू शकत नाही की नैराश्य किंवा चिंता नेमकी कुठे लपलेली आहे. अगदी बरोबर. आपण फक्त लक्षणं अनुभवतो, जसं की धडधड वाढणं, रात्री झोप न येणं किंवा सतत अस्वस्थ वाटणं. पण या सगळ्याचं मूळ कुठे आहे हे मात्र अंधारातच राहतं. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच गोंधळाच्या मुळाशी जाणार आहोत. आजचा आपला विषय एकार्ट टोल यांच्या द पॉवर ऑफ नाऊ ह्या जगप्रसिद्ध पुस्तकातील विचारधारेवर आणि द प्रेझेन्स सिक्रेटच्या संदर्भांवर आधारित आहे. जे विचार एक प्रकारे या मानसिक गुंतागुंतीचा एक्सरेच आपल्यासमोर ठेवतात. आणि तणाव वाढतो. खऱ्या आनंदाचं आणि शांततेचं रहस्य फक्त आत्ताच्या क्षणात कसं दडलंय हे आपण उलगडून पाहणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. या सगळ्या समस्येची सुरुवात आपल्या मनापासूनच होते, बरोबर? हो, अगदी मुळापासून सुरुवात करायची तर आपलं मन म्हणजे नेमकं काय हेच आपण चुकीच्या पद्धतीने समजून घेतलेलं असतं. या संदर्भानुसार आपलं मन ही एक सतत चालणारी विचारांची मशीन आहे. विचारांची मशीन. अच्छा. आणि गंमत बघा, ही मशीन प्रामुख्याने दोनच गोष्टी करते. एकतर ती जुन्या आठवणींमध्ये म्हणजेच भूतकाळात अडकून राहते. मी तसं करायला नको होतं किंवा त्याने माझ्याशी तसं का वागलं, अशा विचारांची सतत उजळणी करत बसते. आणि दुसरं म्हणजे भविष्याची चिंता. अगदी, उद्या काय होईल, माझी नोकरी गेली तर, मला आजार झाला तर. पण इथली सगळ्यात मोठी गोम आणि सत्य हे आहे की या दोन्ही गोष्टी म्हणजेच भूतकाळ आणि भविष्यकाळ आत्ता या क्षणी अस्तित्वातच नाहीत. बापरे, हे म्हणजे एखाद्या बिघडलेल्या टाइम मशीन सारखं आहे. टाइम मशीन म्हणजे कसं? अशी टाइम मशीन जी सतत एकतर 10 वर्ष मागे घेऊन जाते, जिथे केलेल्या चुका सतावतात, किंवा मग 10 वर्ष पुढे घेऊन जाते, जिथे अजून घडलेल्याच नसलेल्या संकटांची भीती वाटते. ती मशीन वर्तमानात मात्र कधीच थांबत नाही. हा हा, अगदी योग्य उदाहरण आहे हे. आणि याच कधीही न थांबणाऱ्या प्रवासामुळे मन हे एक प्रॉब्लेम जनरेटर बनतं. ते सतत अशा समस्या निर्माण करत राहतं, ज्या प्रत्यक्षात आत्ता या क्षणी अस्तित्वातच नसतात. तेच तर. शिवाय उत्क्रांतीच्या किंवा इव्होल्युशनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मानवी मेंदूची रचनाच मुळी धोके ओळखण्यासाठी झाली आहे. म्हणजे जंगलात असतानाची परिस्थिती. हो, हजारो वर्षापूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा तेव्हा भविष्यात काय धोका असू शकतो याचा विचार करणं जगण्यासाठी आवश्यक होतं. बरोबर. तरीही तोच मेंदू आजच्या साध्या साध्या गोष्टींना, जसं की ऑफिसमधला एखादा ईमेल किंवा ट्रॅफिक जॅम, यांना जीव घेणं धोका मानून भविष्यातील समस्यांची चित्र उभी करत राहतो. आणि आपण त्या विचारांच्या इतके आहारी जातो की आपल्याला वाटायला लागतं आपण म्हणजेच आपले विचार आहोत. पण इथेच सर्वात लक्षवेधी गोष्ट आहे, आपण आपले विचार नाही आहोत. एक सेकंड. जर मन सतत समस्या निर्माण करत असेल आणि ते विचार माझ्याच डोक्यात येत असतील, तर मी आणि माझे विचार एकच आहोत की नाही? कारण जर मीच विचार करत असेन तर मी स्वतःलाच असा त्रास का देईन? हाच तर अवेअरनेस किंवा जाणीवेचा पहिला टप्पा आहे. एकार्ट टोल यांच्या विचारधारेत हेच स्पष्ट केलंय की आपण आपले विचार नाही आहोत, तर आपण ते विचार पाहणारे आहोत. आपण एक ऑब्झर्व्हर आहोत. म्हणजे नेमकं कसं? एक साधं उदाहरण घेऊ. समजा आकाशात ढग जमा झाले आहेत आणि पाऊस पडतोय. आपण ते ढग नाही आहोत, तर आपण जमिनीवर उभे राहून ते ढग पाहणारे प्रेक्षक आहोत. अच्छा.
म्हणजे विचार हे ढगांसारखे आहेत. अगदी बरोबर. डोक्यात येणारा रागाचा, भीतीचा किंवा आनंदाचा विचार हा त्या ढगासारखा आहे. जेव्हा आपण स्वतःला विचारांपासून वेगळं करून फक्त त्यांच्याकडे एक त्रयस्थ म्हणून पाहतो, तेव्हा जाणवतं की हे विचार फक्त येत जात आहेत. म्हणजे आपली खरी ओळख ह्या विचारांच्या खूप पलीकडे आहे तर. हो, त्या मानसिक गोंधळाच्या पलीकडे. हे ऐकायला खूप शांत वाटतं, पण जर आपण फक्त एक ऑब्झर्व्हर आहोत, फक्त पाहणारे आहोत, तर मग जेव्हा कोणी एखाद्याच्या कपड्यांवरून किंवा नोकरीवरून टीका करतं, तेव्हा इतका भयंकर राग का येतो? तिथे दुखावला जाणारा तो मी कोण असतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो जो दुखावला जातो ना, तो आपला अहंकार किंवा इगो असतो. अहंकार होय. म्हणजे आपली खोटी ओळख. होय, ही ओळख आपण लहानपणापासून स्वतःच्या विचारांतून आणि अनेक बाह्य गोष्टींमधून बनवलेली असते. माझी गाडी, माझी नोकरी, माझा धर्म, या सगळ्या गोष्टींना आपण स्वतःची ओळख मानून बसतो. म्हणजे अहंकार कायम एक कथा तयार करत असतो स्वतःभोवती. अगदी, मी खूप यशस्वी आहे किंवा मी खूप बिचारा आहे, या दोन्ही गोष्टी अहंकारच आहेत. आणि त्याची सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की त्याला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सतत इतरांशी तुलना करावी लागते. म्हणजे अहंकाराला जिवंत राहण्यासाठी एक प्रकारची कंपॅरिझन लागतेच. मी हुशार आहे हे सिद्ध करण्यासाठी कुणीतरी मूर्ख असणं गरजेचं असतं. अगदी बरोबर पकडलत तुम्ही. आणि म्हणूनच जेव्हा इतरांशी तुलना सुरू होते तेव्हाच राग, ताणतणाव आणि मत्सर जन्माला येतो. यात सगळ्यात भयानक गोष्ट ही आहे की अहंकार हा नेहमीच बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतो. हो, लोकांची स्तुती किंवा बँकेतला बॅलन्स. आणि जर या बाह्य गोष्टी अचानक बदलल्या तर अहंकाराला खूप मोठा धक्का बसतो. आणि तो धक्का इतका तीव्र असतो की तो सहन न झाल्यामुळेच माणसाला डिप्रेशन येतं. कारण ज्या खोट्या ओळखीला आपण आपलं अस्तित्व मानलेलं असतं, तीच पुसली गेलेली असते. गाडीला ओरखडा आला की माणसाला स्वतःला ओरखडा आल्यासारखं वाटतं. बापरे, खरंच असं होतं. तर या अहंकारापासून दूर जाणं गरजेचं आहे. आणि अहंकार कधीच आत्ताच्या क्षणात जगू शकत नाही. म्हणजे तो फक्त भूतकाळात आणि भविष्यातच जगतो. हो, त्याला आत्ताचा क्षण नको असतो, कारण वर्तमानात त्या खोट्या ओळखीला काहीच महत्त्व नसतं. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आपण नेहमी वेळेला, काळाला खूप महत्त्व देतो. पण या संदर्भांनुसार आपण ज्या काळाला इतकं महत्त्व देतो, ती वेळ, तो काळ एक भ्रम आहे. हो, तो एक इल्युजन आहे. फक्त एकच वेळ खरी आहे आणि ती म्हणजे आत्ता. हे कसं शक्य आहे? वेळ भ्रम कसा असू शकतो? हे बघा, वैज्ञानिक आणि मानसिक अशा दोन्ही बाजूंनी याकडे पाहूया. भूतकाळ म्हणजे नेमकं काय? ती फक्त एक मेमरी किंवा स्मृती आहे, जी आपल्या मेंदूतल्या न्यूरॉन्समध्ये साठवलेली आहे. अच्छा, म्हणजे तो आता फक्त एक विचार आहे. बरोबर. जेव्हा भूतकाळातील ती घटना घडली, तेव्हा ती वर्तमान म्हणूनच घडली होती. आणि भविष्यकाळ काय आहे? ती केवळ एक कल्पना आहे, एक सिम्युलेशन आहे, जे आपला मेंदू आत्ता बसून तयार करत आहे. म्हणजे आपण कधीच भविष्यात जगू शकत नाही आणि भूतकाळात जाऊ शकत नाही. नाहीच. आपण फक्त आणि फक्त आत्ताच असू शकतो. त्यामुळे खरं आयुष्य हे फक्त प्रेझेंट मोमेंटमध्येच असतं. हे समजायला थोडं जड जाऊ शकतं, पण एका रोजच्या जीवनातल्या उदाहरणावरून हे स्पष्ट होईल. समजा समोर अतिशय चविष्ट जेवण वाढलेलं आहे, पण एका हातात मोबाईल आहे आणि लक्ष कुठल्या तरी ऑफिसच्या मीटिंगच्या विचारात गुंतलेलं आहे. हो, असं अनेकदा होतं. अशा वेळी आपण घास खात असतो, पण खऱ्या अर्थाने आपण तिथे नसतोच. अन्नाची चव, तो सुगंध आपला मेंदू अनुभवतच नाही. आपण शारीरिकदृष्ट्या तिथे असतो, पण मानसिकदृष्ट्या कुठेतरी भविष्यातल्या चिंतेत भरकटलेलो असतो. आपण अक्षरशः आपल्या आयुष्यातील तो अमूल्य क्षण स्किप करत असतो. अगदी तसंच होतं. आणि म्हणूनच आपण आयुष्यातील छोटे छोटे आनंद गमावतो. पूर्णपणे प्रेझेंट असण्यानेच तो खरा आनंद मिळतो. जेव्हा एखादा खेळाडू मैदानात खेळत असतो, तेव्हा तिथे भूतकाळ नसतो, भविष्य नसतं. तिथे 100% एकाग्रता असते. आणि तिथेच खरी शांतता असते. तिथे ताणतणाव नसतो, कारण ताणतणाव राहण्यासाठी भविष्याची गरज असते. हे सगळं लॉजिकली समजायला किती सोपं वाटतं ना? वर्तमानात राहा, आनंदी राहा. पण व्यवहारात इतकं कठीण का असतं? कारण आपलं मन आपल्याला सहजासहजी वर्तमानात राहू देत नाही. हो ना. अनेकदा असं होतं की सर्व काही ठीक चालू असतं, पण अचानक ऑफिसमध्ये कोणीतरी एखादा क्षुल्लक शब्द बोलतं आणि माणूस भयंकर चिडतो. म्हणजे गरजेपेक्षा खूप जास्त ओव्हर रिॲक्ट करतो. असं का होतं? जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला, तर यामागे एक अत्यंत प्रभावी मानसिक संकल्पना आहे, ज्याला संदर्भात पेन बॉडी म्हटले. पेन बॉडी म्हणजे दुखाचं शरीर. हो,
पेन बॉडी म्हणजेच आपल्या आत साठलेला तो जुना भावनिक कचरा. भूतकाळात आलेले वाईट अनुभव, झालेला अपमान, राग हे सगळं आपल्या आत खोलवर साठलेलं असतं. ही पेन बॉडी म्हणजे जणू एक जिवंत ऊर्जा असते. म्हणजे एखाद्या जुन्या जखमेसारखं जे भरून आलेलं नसतं. अगदी जसं स्मार्टफोनमध्ये एखादा जुना ॲप बॅकग्राऊंडला चालू असतं आणि आपल्याला न समजता मोबाईलची पूर्ण बॅटरी संपत असतं, तशीच ही पेन बॉडी आपल्या आत असते. जेव्हा कोणीतरी काही बोलतं जे त्या जुन्या दुःखाला स्पर्श करतं, तेव्हा ही पेन बॉडी जागी होते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला लहानपणी सतत तू काहीच करू शकत नाहीस असं ऐकावं लागलं असेल आणि आज बॉसने फक्त इतकं म्हटलं की या प्रेझेंटेशनमध्ये थोडे बदल करावे लागतील, तर ती व्यक्ती तो फक्त एक फीडबॅक म्हणून घेत नाही. बरोबर, तिची पेन बॉडी लगेच तो 15 वर्षांपूर्वीचा अपमान तिथे जोडते आणि ती व्यक्ती प्रचंड आक्रमक होते. एक्झॅक्टली. आणि या पेन बॉडीची एक भयानक बाजू अशी आहे की तिला जिवंत राहण्यासाठी नकारात्मक ऊर्जेची गरज असते. तिला ड्रामा आवडतो. म्हणूनच जेव्हा आपण इंटरनेटवर अनोळखी लोकांशी वाद घालत बसतो, तेव्हा या पेन बॉडीला ऊर्जा मिळते. बापरे, म्हणजे माणसाला दुःखाचंही व्यसन लागू शकतं तर? मग या दुष्टचक्रातून बाहेर कसं पडायचं? त्या बॅकग्राऊंड ॲपला फोर्स क्लोज कसं करायचं? यावर उपाय म्हणजे जाणीव किंवा अवेअरनेस. जेव्हा राग यायला लागतो तेव्हा एक क्षण थांबून मला राग येतोय ही जाणीव ठेवणं. तो राग शरीरात कुठे जाणवतोय हे फक्त पाहणं. म्हणजे पुन्हा तेच ऑब्झर्व्हर बनणं. हो, जाणीवेचा प्रकाश पडला की अंधार जसा नाहीसा होतो, तशीच पेन बॉडीची ताकद आपोआप कमजोर पडते. कारण तिला मिळणारी नकारात्मक ऊर्जा बंद होते. हे ऑब्झर्व्हर बनणं ठीक आहे, पण इथे मला एक प्रॅक्टिकल अडचण दिसते. कोणती अडचण? जाणीव झाल्यानंतर पुढची पायरी काय? कारण दुःखाची जाणीव झाली तरी परिस्थिती तीच असू शकते. समजा माझी गाडी भर हायवेवर खराब झालीये आणि मला महत्वाची मीटिंग गाठायची आहे. अशा वेळी मी तिथे उभं राहून फक्त माझ्या रागाचं निरीक्षण करत राहिलो तर गाडी थोडीच दुरुस्त होणार आहे. हाच तर तो मुद्दा आहे जिथे अनेकांचा गोंधळ उडतो. इथे पुढील टप्पा येतो तो म्हणजे स्वीकृती किंवा ॲक्सेप्टन्स. म्हणजे जे जसं आहे ते तसं स्वीकारणे. अगदी. आपला सगळा मानसिक ताण हा परिस्थितीशी लढण्यातून, तिला आतून विरोध करण्यातून येतो. याला रेझिस्टन्स म्हणतात. माझीच गाडी का खराब झाली हा विचार म्हणजे परिस्थितीला केलेला विरोध आहे जो दुःख निर्माण करतो. पण मग स्वीकृती म्हणजे काय? हार मानणं? जर एखादी गोष्ट चुकीची घडतीये आणि ती स्वीकारली तर ही एक प्रकारची निष्क्रियता झाली ना, आपण काहीच नाही करायचं का? अजिबात नाही. स्वीकृतीचा अर्थ हार मानणे असा नाही. यामागचं सूत्र अतिशय स्पष्ट आहे. ॲक्सेप्ट, ॲक्ट आणि ट्रान्सफॉर्म. आधी स्वीकारा, मग कृती करा आणि मग परिस्थिती बदला. म्हणजे आधी हे मान्य करणं की हो, गाडी खराब झाली आहे. बरोबर. एकदा का हे वास्तव पूर्णपणे स्वीकारलं की तो जो माझ्यासोबतच का हा मनातील विरोध असतो तो गळून पडतो. मन शांत होतं आणि शांत मनातून जी कृती घडते म्हणजे मेकॅनिकला बोलावणे ती अधिक प्रभावी असते. अच्छा, फ्रस्ट्रेशनमधनं केलेली कृती नवीन समस्या निर्माण करते, पण शांततेतून केलेली कृती परिस्थिती ट्रान्सफॉर्म करते. आणि जर एखादी परिस्थिती अजिबात बदलता येत नसेल, जसं की कोणाजवळच्या व्यक्तीचा मृत्यू, तर ती जशी आहे तशी स्वीकारणे हाच वेदना टाळण्याचा मार्ग उरतो. हे खूपच सखोल आहे. पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात हे प्रत्यक्षात कसं आणायचं? प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी काही प्रॅक्टिकल मार्ग आहेत का? नक्कीच आहेत. संदर्भात 3 मुख्य पद्धती दिल्या आहेत. पहिली पद्धत आहे श्वासावर लक्ष ठेवणे. श्वासावर. हो. आपला श्वास हा नेहमी वर्तमानात असतो. तो काल घेतलेला नसतो आणि उद्या घेता येत नाही. जेव्हा खूप ताण येतो तेव्हा फक्त 1 मिनिट येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. असं केल्याने मन आपोआप वर्तमानात स्थिर होतं. आणि दुसरी एक पद्धत मला खूप प्रॅक्टिकल वाटते, ती म्हणजे दैनंदिन कामांमध्ये एकाग्रता आणणे. म्हणजे विचारांचं निरीक्षण करणं. हो, आपण अनेकदा भांडी घासताना किंवा चालताना सतत वेगळाच विचार करत असतो. त्यापेक्षा जे काम करत आहोत त्यावर लक्ष केंद्रित करणं, पाण्याचा स्पर्श, साबणाचा सुगंध यावर लक्ष देणं, विचारांना येऊ देणं पण त्यात न गुंतणं. अगदी बरोबर. आणि तिसरी पद्धत जी आजच्या जगात सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे वेग कमी करणे किंवा स्लो डाऊन. म्हणजे आपली धांदल कमी करणं. हो, आपण वेगाने चालतो, वेगाने जेवतो. जर जाणीवपूर्वक आपला वेग थोडा कमी केला, प्रत्येक कृती शांतपणे केली, तर आपली जागरूकता आपोआप वाढते. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या चर्चेचा मूळ संदेश हाच आहे
की भूतकाळ आणि भविष्यकाळाची अनावश्यक चिंता सोडून देऊन केवळ वर्तमानात जगल्यास आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. नक्कीच. आपण आपल्या स्वतःच्या मनाचे गुलाम न राहता खऱ्या अर्थाने शांत जीवन जगू शकतो. हो, आणि जाता जाता श्रोत्यांना एक विचार इथे मांडायला आवडेल, जो सुरुवातीच्या त्या बिघडलेल्या टाईम मशीनच्या उदाहरणाशी जोडलेला आहे. कोणता विचार? आपण पाहिलं की आपलं मन केवळ काळामध्येच म्हणजेच भूतकाळ आणि भविष्यकाळात उड्या मारून समस्या निर्माण करत असतं. मनाला जिवंत राहण्यासाठी काळाची गरज असते. पण समजा जर कोणी व्यक्ती 100% फक्त वर्तमानातच राहायला शिकली, जर तिने भूतकाळ आणि भविष्याचा पूर्णपणे त्याग केला, तर त्या व्यक्तीच्या मनाचे म्हणजेच त्या विचारांच्या मशीनचं अस्तित्वच संपेल का? हां, खूपच प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. विचारांशिवाय उरलेली ती निखळ जाणीव, तो प्रेझन्स नेमका कसा असेल, या एका प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या चर्चेत आपण मानवी मनाच्या एका वेगळ्याच पैलूच्या मुळाशी गेलो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत शांत रहा आणि जागरूक रहा.